नमस्कार, आपण पाहतात गाव खबर आणि मी किरण. आज आपण आलेलो आहे सालगाव या ठिकाणी. स्वयंभू श्री सालोबा देवस्थान सालगाव या ठिकाणी असलेल्या सालसिद्धेश्वराच्या देवाचं दर्शन घेऊन आज आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या संदर्भात लोकांशी चर्चा करणार आहोत. तुमच्या आवडीचा कोण उमेदवार आहे, तुमची कामं काय आहेत, त्या संदर्भात आपण या विषयाच्या माध्यमातून सुरुवात करत आहोत. या देवाच्या साक्षीने जे काय खरं येईल ते आज मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तर चला, आपण आज पाहणार आहोत झेडपी आणि पंचायत समितीचा कल कुणाला आहे. तर आपण आता पाहणार आहोत की जिल्हा परिषदेची जी निवडणूक काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे, त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या लोकांची कामं झालेली आहेत का, पंचायत समितीच्या माध्यमातून लोकांची कामं झालेली आहेत का, त्या संदर्भात पहिली चर्चा करणार आहोत. नमस्कार बाबा. नमस्कार. नमस्कार. नाव काय म्हणले? दोंडीबाज अर्कुलांगी, सरपंच डाकाळे. तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्या परिसरात काही कामं झालेली आहेत का? हा, मागच्या कालावधीत झालेली, पण आता कुठे 2-3 वर्ष जिल्हा परिषदचे पदच रिक्त आहेत ना, त्याच्यामुळं अलीकडच्या काळात नाही झाली. पंचायत समितीच्या माध्यमातून काय कामं झाली? पंचायत समिती जिल्हा परिषद सारखंच आहे ना. होय. आणि पण आता निवडणुका होऊ घातल्यात, जेव्हा निवडणुका होतील तेव्हा पाहू. होय. पंचायत समिती गोडेगाव गाणातून मी स्वतः देत उमेदवार आहे. तुम्ही स्वतः? हो. तुमचं नाव काय म्हटले? दोंडीबाज अर्कुलांगी. दार. दार. कुठल्या पक्षाकडून? मी अपक्षला. अपक्ष. ओके. बघा, आता आपल्याला बोलता बोलता उमेदवारच समोर भेटलेले आहेत आणि त्यांनी इच्छा प्रकट केलेली आहे आपल्या गाव खबरच्या माध्यमातून. त्यांना आता हे लोकांपर्यंत पण जाईल की बाबांना निवडणूक लढवायची म्हणून. आता जिल्हा परिषदेला खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नवनाथ फुले नारुडीचे यांच्या सुवेद्य पत्नी उभ्या राहणार आहेत. त्यांच्या विरुद्ध माजी जिल्हा परिषद सदस्य देवदास दरेकर यांच्या पत्नी राहणार आहेत, असं आतापर्यंत वातावरण दिसतं. तर तुमची पसंती नेमकी दोघींपैकी कोणाला? पाहू ना, अजून मी उमेदवार असतील ना, अजून ते कुणी अपक्ष म्हणा किंवा दुसऱ्या एखाद्या पक्षाकडून लढतील आणि मग कोणता उमेदवार आहे किंवा कुठला उमेदवार आपल्या दृष्टीने सोयीचा आहे त्या दृष्टीने गावच्या स्तरावर विचार केला जाईल त्याचा. पंचायत समितीचं कसं? आता तुम्ही स्वतः उभे राहणार? हा, मी स्वतः उभं राहणार आहे. होय. गोडेगाव गण तसा सर्वसाधारण आहे, पण मी अनुसूचित जमातीचा असूनही त्या सर्वसाधारण गणातून माझी उभं राहण्याची इच्छा आहे. नमस्कार. दादा, तुमची जिल्हा परिषद गटासाठी कोणाला पसंत आहे? नाही, जिल्हा परिषद गटासाठी दरेकर साहेबांची मंडळी आहेत ना, कोणत्याही पक्षाची असू द्या, शिंदे असू, राष्ट्रवादी असू, शिवसेना असू, पण दरेकर साहेबांनी ढाकळ्यासाठी भरपूर कामं केली आहेत. कमीत कमी 1 कोटीच्या पुढे कामं केली आहेत. त्यामुळं दरेकर साहेबांच्या मंडळीला पसंती देणार गावसह भरपूर. धन्यवाद. आणि पंचायत समितीला कोणाला? पंचायत समितीला आता आमचे उमेदवार आहे, दुसरं कोणाला पसंती देणार? आता एवढे दिग्गज उमेदवार आहेत, म्हणजे कैलासबा काळे आहेत, त्यानंतर सोमनाथ काळे आहेत, कपिल काळे आहेत. अजून त्याच्याचे हेच नाही ना, डिक्लेअरच नाही ना त्याच्यामध्ये कोण उमेदवार आहे. आता इच्छुक त्यांनी इच्छुक आमचे सरपंच साहेब पक्षाला राहतात ना. मग मग आमच्या सरपंचाला तिकीट दिलं तर काय होईल पक्षाने एखाद्या? तुम्ही जोर लावणार? हा, मग जोर लावणार. ओके, चालतंय. आमच्या पक्षात नाही दिलं ना कधी तिकीट. तुमची काय अपेक्षा आहे? आमच्या भागाला तिकीट पाहिजे. साल तळेकरवाडी, ढाकाळ, आंबेदारा कोणत्या असू द्या, आमच्या पट्ट्याला दिलं पाहिजे. चालतंय. आता हे पाहिलं आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया. अजून आहेत काही नागरिक, यांच्या प्रतिक्रिया घेऊ आपण. दादा नमस्कार. काय नाव? नमस्कार, दिनेश काळे. दिनेश काळे. दादा, आता जिल्हा परिषद ची निवडणूक काही दिवसावर येऊन ठेवलेली आहे, तर तुमची पसंती कोणाला असणार आहे? पसंती अजून तसं काही निश्चित असं काही नाही, अजून उमेदवारच निश्चित म्हणजे झालेले नाहीये. उमेदवार जरी निश्चित झाले नसले तरी आता 2 नावं सध्या तरी पुढे येत आहेत. एक तर दरेकर साहेबांचे नवनाथ फुले यांच्या पत्नी आणि देवीदास दरेकर यांच्या सुवेद्य पत्नी. आता तसे देवीदास दरेकर आमचे खूप जवळचे आहेत आणि आतापर्यंत त्यांनी कामं केलेली आहेत आमच्याकडे भरपूर. ते काय दुसरे कोण बोलले तुम्ही? नवनाथ फुले. ते त्यांना आम्ही फारसं ओळखत नाही. ही आमची जवळची व्यक्ती आहे आणि आमच्याकडे कामं तेवढी केलेली आहेत, त्यांनी भरपूर कामं केली.
पंचायत समितीसाठी तुम्ही कोणाला पसंती करा? आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता आमचाच उमेदवार इच्छुक आहे. आमच्या विभागात तर आतापर्यंत त्यांनी सांगितल्याप्रमाणे कधीही आम्हाला तिकीट मिळालेलं नाही. तर आमची इच्छा आहे, आमचे सरपंच जर अपक्ष म्हणून उभे राहत असेल तर आमचा सर्व पाठिंबा त्यांनाच राहणार, प्रश्नच नाही. चालतं, धन्यवाद. बाबा नमस्कार. तुमची कोणाला पसंती असेल? ऐकलं तुम्ही? काय आता ऐकला मी आज कोणतरी सांगू ते वेळेला आता तुमचा उमेदवार उभा राहतोय. त्याच्याकडे जाणार आम्ही ना. आणि जिल्हा परिषदेला बघू ना आता काय काय सांगतात ते सांगतील तसं करूया. मग कोणत्यातरी एखादा पक्षी दाखवूया, देऊया त्याला एक घर वगैरे. ओके ओके, धन्यवाद. बाबा नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आल्यात, हा. माहिती का कोण उमेदवार आहे तुम्हाला? नाही बुवा, अजून काय माहिती नाही. नवनाथ हुले आहेत ना, खरेदी विक्री संघाचे, त्यांच्या पत्नी उभ्या आहेत, असं आहे काय? उभ्या राहणार आहेत म्हणजे. आणि त्यांच्या विरुद्ध जिल्हा परिषद सदस्य देवीदास दरेकर यांच्या पत्नी उभ्या राहणार आहेत. असं आहे. तर तुमचं मतदान कोणाला असेल? आता बघू उमेदवार तर होऊ दे जाहीर, मग बघू काय करायचं. गाव मिळून बघायचं, एकट्याचं काय करू देता. गावाला काहीतरी फायदा झाला पाहिजे ना. तुमची कामं झालेत का नाही का इकडे काही? कामं झाल्यात काय मस्त अपुरी. आमचं पाण्याची योजना झाली ती अजून बोंबलं तशीच पडली, पाणी नाही प्यायला आम्हाला. हा, अर्धी झाली ना अर्धी पडली तशीच. काय करता मग आता, तर बघू. तुमचे मग देवीदास दरेकरांनी कामं केलीच नाही म्हणायचं? काहीतरी केलं त्याने, नाही असं नाही म्हणता यायचं. काय म्हणले? अहो आमच्या गावाला पाणी नाही, पाडला पाणीचं प्यायला यंदा झालं पाणी, काहीच नाही पिकलं. काय करायचं आणि काय पुढारी देणार आहेत आम्हाला थोडं. काय कोणाला मत द्यायचं आणि कोणाला नाही द्यायचं ते ठरवू आम्ही. मतदान अधिकारी आहे, द्यायला तर पाहिजे ना. आता द्यायला तर पाहिजेच ना, कोणाला गावाला द्यायला तर पाहिजेच, त्याच्यात वादच नाही काही. ते देणारच ना. आपण ह्या समस्या कोण आले का विचारायला, का कोण म्हणतंय का बाबा तुमच्या गावात काय परिस्थिती आहे? कोणी नाही. खासदारही नाही, आमदारही नाही, जिल्हा परिषदही नाही, पंचायत समिती नाही, कोणी येत नाही. आता इकडे पंचायत समितीला कुणाला मतदान करणार तुम्ही? नाही अजून काय आपल्याला जाऊ. मी आता शिकुराकून आलो इथे उभा राहिलो. तुम्हाला उमेदवार माहित नाही कोण? नाही नाही नाही. कैलासभाऊ काळे, सोमनाथ काळे, कपिल काळे, तुकाराम काळे, अरे बाय 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 भरपूर आहेत काय उमेदवार तर लय आहेत. स्वतः तुमच्या गावातून उमेदवार आहेत, लांगी सरपंच. असं आहे काय? यांना मग काय हरकत आहे, मग आम्ही करू यांना मतदान. मरू गावचं तर होईल निदान. परिसर सोडून कधीतरी एखादा उमेदवार आला पाहिजे ना तालुक्यामध्ये. पंचायत समिती गटाला नेहमी गोडेगाव खालच्या परिसराच्या पूर्व पट्ट्यातलेच लोक असतात. आमच्या पश्चिम पट्ट्याला कधीतरी चान्स भेटला पाहिजे ना ग्रामीण भागामध्ये एखाद्या पेसाच्या ग्रामपंचायतच्या माणसाला किंवा एखाद्या पश्चिम पट्ट्यामध्ये एखादा असा कार्यकर्ता घडवला पाहिजे ना. सारखं पूर्व पट्ट्यामध्येच उमेदवारी जर गेली तर बाकीच्या वरच्या परिसरातल्या लोकांनी काय करायचं? आणि अशी परिस्थिती की या ढाकाळे गावामध्ये आज 7 महिने पाऊस पडला, एकही पीक आमचं भात नाही, सोयाबीन नाही, भुईमूग नाही, बटाटे नाही, आणि एकही म्हणजे प्रतिनिधी आज आम्हाला विचारायला आला नाही की तुमच्या परिस्थिती काय आहे. झाले 7 महिने पाऊस पडला, आमची जनावरे जगली. आता इथून पुढे आमचा उन्हाळा आला, आमच्या इकडे पाणी नाही शेतीला, म्हणजे आमचं अख्खं वर्ष फेल गेलं. नीट पाणी नाही तर मग आमच्या लोकांनी नुसतं मतदानच करायचं का? प्रतिनिधी असतील त्यांना आमच्या लोकांनी जगायचं नाही. फक्त मतदान अधिकार आहे आम्हाला मतदानाचा, पण तेवढा अधिकाराकरताच जगायचं का? शेतकऱ्यांनी यायला पाहिजे ना विचाराय का? काहीतरी म्हणायला पाहिजे ना प्रतिनिधी, हा शेतकरी मेलाय का जगलाय या गावातला. आता इलेक्शन आले ना, अनेक प्रतिनिधी येतील, आम्ही ढाकळ्यात हे केलं, आम्ही ते केलं. अरे ठीक आहे, ते केलं ते तुम्ही सरकारी निधीमधून केलं, वैयक्तिक कुणी काय करत नाही. सरकारी निधी प्रत्येक गावाला येथून ते करणंच आहे. त्याच्यामुळं आम्ही सुधरण जो आमच्या गावाचा विकास करत याला काय पाहिजे ऐका ना, जो आमच्या गावाचा विकास त्याच्या दृष्टिकोनातून बोलल, जो आमच्या गावाचा विकास साधण्याचा प्रयत्न करेल, अशा प्रतिनिधीला आम्ही मतदान करू. असं सांगू शकत नाही का बाबा कोणाला करीन. नाही नेमकं जो आमच्या गावाचा विकासाचा विचार